श्रीवर्धन शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते। सोमजाई मंदिराशेजारी असलेल्या धोंडगल्ली परिसरात आज डोंगरावरून एक भला मोठा दगड थेट वस्तीत कोसळला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण एका उभ्या असलेल्या मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला। श्रीवर्धन शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं असतानाच गुरुवारी दुपारच्या सुमारास धोंडगल्ली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। डोंगराच्या उतारावरील माती वाहून गेल्यानं सैल झालेला एक प्रचंड दगड थेट घरांच्या बाजूने खाली कोसळला। दगड कोसळताच प्रचंड मोठा आवाज झाला आणि परिसरात धावपळ उडाली। सुदैवानं ज्यावेळी दगड खाली आला त्यावेळी तेथून कोणीही जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका दुचाकीवर हा दगड पडल्यानं दुचाकीचा मात्र चक्काचूर झाला। श्रीवर्धन मधील अनेक वस्त्या डोंगरालगत वसलेल्या आहेत। दरवर्षी पावसाळ्यात माती वाहून जाणं आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो। धोंडगल्लीतील नागरिकांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा प्रशासनाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती। लेखी आणि तोंडी पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय। प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना घर सोडण्याच्या नोटिसा दिल्या जातात, मात्र त्या भागाच्या सुरक्षेसाठी डोंगराचे स्थिरीकरण किंवा सुरक्षेची कोणतीही प्रत्यक्ष कामं केली जात नाही। नागरिकांनी घर सोडायची पण प्रशासनाने सुरक्षा पुरवायची नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत। लोकांनी घर सोडा असं सांगितलं जातं, पण सुरक्षेसाठी आवश्यक काम मात्र केलं जात नाही। प्रशासन नेमकं कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहताय का, असा प्रश्न सुद्धा आता स्थानिक विचारतायत। धोंडगल्लीतील ही घटना म्हणजेच निसर्गानं दिलेला एक मोठा इशारा आहे। भविष्यात जर मोठा अपघात टाळायचा असेल तर प्रशासनाने तातडीनं या भागातील धोकादायक दगड हटवून संरक्षक भिंतीचं काम सुरू करणं गरजेचं आहे। या घटनेवर तुमचं काय मत आहे? प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। श्रीवर्धन आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रतिनिधी संदेश घोलपसह श्रीवर्धन, रायगड। मामा काय करणार, पैसे काय आलाय ए घर फोटो काढे हो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।